नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या 36 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 14वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुलदेवक म्हणजे नेमकं काय. कुलदेवक म्हणजे नेमकं काय या विषयाचे आपण 2 भाग पाडलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण कुलदेवकाशी संबंधित ज्या काही देवकल्पना आहेत त्या देवकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण कुलदेवकाचं सामाजिक महत्त्व काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह. देवकल्पना हा जो भाग आहे त्याचा अर्थ असा होतो की देवक ही एक देवकल्पना आहे असं मानलं जातं. अनेक अनार्य जाती जमातीमध्ये आणि आदिवासी जाती जमातीमध्ये पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती, काही वस्तू, नैसर्गिक वस्तू, कृत्रिम वस्तू यांची नावं कुळांना देण्याची प्रथा आहे. मागच्या 13 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वंश म्हणजे काय, गोत्र म्हणजे काय आणि कुळ म्हणजे काय. या तीनही गोष्टी मानवाचं वांशिक वर्गीकरण करण्याच्या दृष्टीने बनवलेले आहेत. आता हे वांशिक वर्गीकरण म्हणजे काय की एका माणसाचा वंश दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा काढता आला पाहिजे. एका माणसाची ओळख दुसऱ्या माणसापेक्षा ठराविक वंशाचा म्हणून वेगळी करता आली पाहिजे. असं हे जे वांशिक वर्गीकरण आहे या वांशिक वर्गीकरणामधून या सर्व गोष्टींचा उगम झालेला आहे. परंतु या सगळ्या संकल्पना आहेत त्या प्रामुख्याने आर्य, क्षत्रिय आणि त्याच्यातही ज्या प्रगत जमाती होत्या ज्यांनी संस्कृती निर्माण केल्या तिथे आपल्याला दिसून येतात. भले त्यांची नावं वेगळी असतील. हिंदू वैदिक पद्धतीनुसार हे गोत्र आपण म्हणतो किंवा प्रवर म्हणतो किंवा आजच्या काळानुसार आपण हिंदू धर्मानुसार कुळ म्हणतो. इतर धर्मामध्ये त्याला दुसरं काही म्हणत असतील. जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, शीख धर्म आहे, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत. त्यांच्यामध्ये पण हे वांशिक वर्गीकरण असते. वांशिक वर्गीकरण हे होतंच. ते करणं काळाची गरज असतं काही काळानंतर जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा. त्यामुळे ह्या सर्व प्रगत आणि आपण म्हणू शकतो की थोडंसं आर्य जमातींमधलं किंवा क्षत्रिय जमातींमधली वर्गीकरण आहेत. देवक ही जी संकल्पना आहे ती देवक ही संकल्पना ही प्रामुख्याने अनार्यांशी जोडलेली आहे. आदिवासी जमातीशी जास्त जोडलेली आहे. ज्या प्राण्याचं किंवा वस्तूचं नाव कुळाला दिलं जातं तो जर प्राणी असेल किंवा ती वस्तू असेल तर त्या वस्तूला त्या कुळाचं देवक मानलं जातं आदिवासी प्रथा परंपरेप्रमाणे. देवकाचा हा जो संबंध आहे तो देवकाशी कुळाचा जो संबंध जोडतो तो रक्तसंबंध असतो किंवा गूढ ऋणानुबंध असतो असं मानलं जातं. प्रत्येक कुळाला देवकाविषयी आदर व भक्ती असते. आता इथे थोडासा फरक स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण आर्यांचं दैवत म्हणतो किंवा आपण क्षत्रिय किंवा इतर प्रगत संस्कृतीमध्ये म्हणतो त्यावेळेला ज्यावेळी गोत्र, प्रवर किंवा कुळ हे जे निर्माण होतं ते गोत्र, प्रवर आणि कुळ माणसाचा वंश सांगण्यासाठीच निर्माण होतं. वांशिक वर्गीकरण करण्यासाठीच निर्माण होतं. परंतु गोत्र, प्रवर आणि कुळ याच्याविषयी या समूहांना अभिमान असतो किंवा गर्व असतो. एक वेगळी ओळख असते त्याच्याबद्दल. आदर आणि भक्ती असतेच असं नाही. गर्व आणि अभिमानाचा भाग जास्त असतो. परंतु देवक नावाचा जो प्रकार आहे आदिवासी समाजामध्ये किंवा अनार्यांमध्ये त्याच्यामध्ये गर्व किंवा अभिमानाची भावना देवकाबद्दल कमी असते. आदराची आणि भक्तीची भावना जास्त असते. कदाचित आदिवासी आणि अनार्य हे जे आहेत हे निसर्गपूजक जास्त आहेत. निसर्गामध्ये राहणारे लोक आहेत. त्याच्यामुळे निसर्गतच त्यांच्यामध्ये ती मूलभूत आदर आणि भक्तीची भावना असेल. दुसरा एक फरक हा आहे की आदर आणि भक्तीची भावना असण्यासाठी देवक जे आहे ते देवकाबद्दल नेहमी भययुक्त आदर असतो. म्हणजे जर मी देवकाचे आचार पाळले नाहीत, कुळाचार पाळले नाहीत तर कदाचित माझं काहीतरी वाईट होईल. जर मी या देवकाची भक्ती केली नाही तर हे देवक मला फल देणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी समस्या निर्माण होतील. अशा अर्थाने देवकाकडे बघितलं जातं आदिवासी समाजामध्ये. तेच आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की गोत्र, प्रवर, त्यानंतर कुळ, कुळाचार हे जे प्रकार आहेत हे सक्तीचे नाही आहेत. ते तुम्ही केले नाही केले काही फरक नाही पडत आहे. धर्माची संकल्पना जशी जशी प्रगत होत जाते तशी तशी कुळाचाराची बंधनं पण आपल्याला शिथिल होताना दिसतात. त्याच्यामुळे गोत्र, वंश, कुळ आणि त्याच्या संबंधित असणारे कुळाचार हे सक्तीचे नसल्यामुळे, करणं बंधनकारक नसल्यामुळे तितकासा त्याच्याकडे बघण्याचा गांभीर्याचा दृष्टिकोन आपल्याला या समाजांमध्ये आढळून येत नाही.
परंतु आदिवासी समाजांमध्ये देवक हे त्यांच्या जगण्याशी निगडीत आहे, श्रद्धेशी निगडीत आहे, भावनांशी निगडीत आहे. रक्तसंबंधाबरोबरच ते माझ्या पूर्वजांशी कुठल्या तरी ऋणानुबंधाने निगडीत आहे, अशा भावनेनं त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळे देवक याविषयी आदर आणि भक्ती जास्त असते. आपल्याकडे पण आपण पाहतो की काही संकल्पना आहेत या जेव्हा आर्य आणि अनार्य या संस्कृतींचा जेव्हा एकमेकांमध्ये संगम झाला किंवा आदिवासी समाज आणि प्रगत समाज होता याचा जेव्हा एकमेकांमध्ये संगम झाला, विचारांचा एकमेकांशी संपर्क येऊ लागला, त्यावेळेला इकडच्या काही संकल्पना तिकडे आणि तिकडच्या काही संकल्पना इकडे गेलेल्या आपल्याला दिसून येतात. वेगवेगळी जी आर्यांची दैवतं होती ती अनार्यांनी स्वीकारली, अनार्यांची दैवतं होती आर्यांनी स्वीकारली. आर्यांच्या काही संकल्पना होत्या त्या आपल्याला अनार्य आणि आदिवासींनी स्वीकारलेल्या दिसतात त्या दैवतांबरोबर. तसंच अनार्यांची देवक प्रथा होती ती काही प्रमाणामध्ये आपल्याला वैदिक समाजामध्ये नाही दिसली तरी क्षत्रिय समाजामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. मराठा कुळामध्ये देवक मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. ते याच प्रकारच्या ज्या दोन संस्कृतींची सरमिसळ होते, घुसळण होते, त्याच्यातून हे आदिवासी आणि अनार्य यांच्यामधून मराठा समाजामध्ये, ज्यांना आपण क्षत्रिय समाज म्हणतो, ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये आलेलं दिसतं. इतरही ठिकाणी कुलदेवकं आहेत, नाही आहेत असं नाही आहेत. आदिवासींमध्ये कुलदेवकं जगभरामध्ये आहेत. परंतु भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये फक्त क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या मराठा समाजामध्येच कुलदेवक हे मोठ्या प्रमाणावर वर्गवारी करण्यासाठी कुळांची वापरलं जातं. मराठा समाजामध्ये कुळं पण आहेत, गोत्र पण आहेत, प्रवर पण आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं त्यांच्यासाठी एक देवक पण आहे. असे वेगवेगळ्या प्रकारात मराठा समाज स्वतःच्या आपल्याला वांशिक वर्गवारी करताना दिसून येतो. आता हे झालं आदर आणि भक्तीबद्दल आणि कशा पद्धतीने देवक आपल्या समाजामध्ये मिसळला आहे त्याच्याबद्दल. पण ही आदर आणि भक्ती असते ती आदर आणि भक्ती दाखवली पण जाते. उदाहरणार्थ ज्या प्राण्याला कुळाने देवक मानला असेल त्याचं मांस त्या कुळातील माणसं खात नाहीत. एवढंच नाही तर त्याच्या उपयोगासाठी त्या प्राण्याला राबून पण घेत नाहीत. देवक मानलेला प्राणी जर मरण पावला तर त्याच्याबद्दल सूतक पण पाळतात. एवढी आदर आणि भक्ती असते. तसंच देवक मानलेला एखादा वृक्ष असेल तर त्या वृक्षाची पाने, फळे, फुले, लाकूड याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करत नाहीत किंवा त्या वृक्षाच्या सावलीतही बसत नाहीत. त्याला देव मानलं जातं किंवा देवसदृश्य मानलं जातं. या अशा प्रकारच्या आदर आणि भक्ती आपल्याला देवक या ज्या वर्गीकरणाशी जोडली गेलेली दिसते ती बाकीच्या वंश, गोत्र, प्रवर आणि कुळ याच्याशी जोडलेली दिसून येत नाही. खरं तर हे सगळे माणसाचं वांशिक वर्गीकरणासाठी बनवलेल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता हे एवढं सगळं जर देवकासाठी होत असेल तर देवक म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, त्याची आपल्याला व्याख्या समजून घेतली पाहिजे. तर देवकाचा अर्थ आपण मगाशी बघितलं देवकल्पना. तर देवकल्पना आपण परिभाषित कशी करणार, म्हणजे आपण कशा प्रकारे त्याची व्याख्या करणार. तर देवक म्हणजे देवासारखेच पूजनीय परंतु देवा इतके व्यापक महात्म्य मानले जात नाही असा पदार्थ म्हणजे देवक होय. म्हणजे त्याची जागा जी आहे ती देवा इतकीच पूजनीय आहे पण त्याचं महात्म्य देवा इतकं नाही, म्हणजे देवापेक्षा मोठा नाही आहे. देवा इतकाच त्याला पूजेचा मान आहे पण देवा इतका मोठा नाही आहे असा एखादा पदार्थ म्हणजे देवक आहे. मग या पदार्थामध्ये काही येऊ शकतं, एखादी कुलचिन्ह येऊ शकतं, कुलनाम येऊ शकतं, कुलाच्या पूर्वजांचं नाव येऊ शकतं किंवा कुलाला पूज्य असणाऱ्या एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव पण विविध रूपाची देवकं मानली जातात त्याच्यामध्ये येऊ शकतं. आता ही देवक प्रथा आढळते कुठे? मगाशी आपण म्हटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये आजही मोठ्या प्रमाणामध्ये देवक प्रथेचं प्राबल्य आहे इतर समाजांपेक्षा. तर ही देवक प्रथा फक्त महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातच आहे का? तर नाही आहे. ही जी देवक प्रथा आहे ती भारतातल्या आदिवासी समाजांमध्ये आहे. त्याचबरोबर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मेलेनेशिया बेटं वगैरे अजून काही जागा आहेत जिथे अजूनही आदिम जमाती आढळतात. त्या आदिम जमातींमध्ये पण ही देवक प्रथा आपल्याला आढळून येते. काही प्रगत समाजांमध्ये देवक प्रथेचे अवशेष आढळत असले तरी त्या प्रथा प्रामुख्याने तिथल्या आदिवासी धर्मसंकल्पनेचा भाग आहे. म्हणजे आपण ज्यांना प्रगत संस्कृती म्हणतो की जिथे मानवाने मोठमोठी शहरं निर्माण केली, जिथे विज्ञानाचा विकास झाला, ज्ञानाचा विकास झाला, धर्माचा विकास झाला, असे जे प्रगत समाज आहेत त्याच्यामध्ये पण देवक प्रथेचे काही अवशेष आढळतात. परंतु ते तिथल्या जे काही आपण म्हणतो की स्थानिक आदिवासी असतील त्यांच्या धर्मसंकल्पनेचा भाग म्हणून येतात. प्रगत समाजामध्ये वंश पद्धती वापरली जाते, कुळ पद्धती वापरली जाते वर्गीकरणासाठी.
देवक पद्धती वापरली जात नाही, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशी ही जी देवक पद्धती आहे, या देवक पद्धतीचे काही नियम आहेत का आचरणाचे? तर त्याच्या आचरणाचे स्वतःचे काही नियम आहेत. तर ते नियम काय आहेत? देवक मानणारे जे लोक असतात, हे देवक मानणारे लोक आपल्याला जे आचरण सांगतात देवक प्रथेचं, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे देवाचार सांगितलेले असतात किंवा देवक आचार सांगितलेले असतात, ते देवक आचार काय आहेत? ते देवक मानणारे लोक देवकाबरोबर स्वतःचा आणि आपला असा एक गूढ संबंध आहे किंवा विशेष रक्तसंबंध आहे असं मानतात. कुळाबद्दल आपण असं म्हणतो की कुळ हे एकाच रक्ताचे लोक आहेत, वंश हे एकाच वंशाचे किंवा एकाच रक्ताचे लोक आहेत, परंतु त्या वंशाबरोबर माझा गूढ संबंध आहे काहीतरी असं आपण मानत नाही. वंश असेल तर मी शास्त्रीयदृष्ट्या तो वंश आहे तो शोधायचा प्रयत्न करतो. गोत्र प्रवर असेल तर वैदिक धर्मामध्ये जे काही दिले त्याच्याप्रमाणे मी शोधायचा प्रयत्न करतो. कुळ म्हणलं तर 9व्या आणि 12व्या शतकापासून जो इतिहास अर्वाचीन काळामध्ये चालू झाला, त्या अर्वाचीन काळापासून मी त्याचा मूळ शोधायचा प्रयत्न करतो. पण ह्या कुठल्याही वर्गीकरणाच्या पद्धतीमध्ये असं मानलं जात नाही की त्या गोष्टीशी माझा गूढ संबंध आहे. तो फक्त आणि फक्त देवक मानणारे लोक मानतात की रक्तसंबंधाबरोबर माझा त्या देवक नावाचं जी वस्तू आहे, जो पदार्थ आहे, त्याच्याशी माझा गूढ रक्तसंबंध आहे. दुसरी गोष्ट, देवकापासून आपल्या वंशाची निर्मिती झाली आहे असं मानणं, स्वतःला आपल्या कुळाला देवकाचं नाव लावणं, देवक प्राण्याचा वध निषिद्ध मानणं, एकच देवक असलेल्या स्त्री पुरुषांनी आपापसामध्ये विवाह न करणं, असे काही ठराविक जे आचार विशेष असतात कुठल्याही वंशव्यवस्थेचे किंवा वंश वर्गीकरण व्यवस्थेचे, ते देवकामध्ये पण दिसून येतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण देवक प्रथा ही आदिवासींशी जोडली किंवा आदिम जमातींशी जोडली किंवा देवक प्रथेचं मूळ आदिम जमातींमध्ये असं समजलं, तर मग एक गोष्ट अशी सिद्ध होते आपोआपच की देवक प्रथा हीच पहिली मानवाच्या वांशिक वर्गीकरणाची प्रथा आहे. कारण पहिल्यांदा प्रगत समाज निर्माण झाला नाही, पहिल्यांदा आदिम आदिवासी समाजच निर्माण झाला. त्याच्यातून नंतर हळूहळू ज्ञानाची, विज्ञानाची भर पडत, धर्माची भर पडत या गोष्टी प्रगत होत नंतर प्रगत समाज निर्माण झाला. तर पहिल्यांदा जर आदिम आदिवासी समाज असेल तर मग देवक प्रथा ही पहिली असणारे. बाकीचे वंशवर्गीकरणाचे आपण म्हणतो ते की गोत्र प्रवर कुळ हे नंतर आलेले आहेत. पहिल्यांदा देवक प्रथा आली. मग देवक प्रथा जी आहे, ही देवक प्रथा कोणत्याही एका समाजामध्ये तिची सर्व वैशिष्ट्ये एकत्र आढळतात का? तर नाही आढळत. त्याचं कारण असं आहे की ही देवक प्रथा आहे ती जगभरातल्या वेगवेगळ्या आदिवासींमध्ये, वेगवेगळ्या समाजांमध्ये ही वेगवेगळ्या प्रकारे अवलंबली जाते. वेगवेगळ्या गोष्टी देवक म्हणून मानल्या जातात, त्यांच्याबद्दलच्या कल्पना त्या समाजाबरोबर, आदिम समाजाबरोबर बदलतात. शिवाय जसा जसा प्रगत समाजाप्रमाणे काळाच्या ओघामध्ये या आदिम जमातीमध्ये पण अनेक बदल झाले, त्यांच्यामध्ये पण अनेक सुधारणा झाल्या. तशा तशा या वैचारिक देवक प्रथेची कोणती वैशिष्ट्य होती जी मूळ स्वरूपाची होती आणि कोणती वैशिष्ट्य होती जी या काळाच्या ओघामध्ये प्रगतीच्या बदलली, ते आपण आज सांगू शकत नाही. मूळ कल्पना जी देवकाची होती ती कदाचित 5000 वर्षापूर्वीची किंवा 6000 10,000 वर्षापूर्वीची समजू आपण, ती आज असणारच नाही आहे. आज ती काहीतरी वेगळीच संकल्पना असणार आहे आणि ती पण या वैश्विक पातळीवर आपण जे म्हणतो देवक मानलं जातं अनेक उपखंडांमध्ये किंवा अनेक खंडांमध्ये, त्या ठिकाणी ती प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी असणार आहे. देवक मानले जाणारे प्राणी पण वेगळे वेगळे असणार आहेत. त्यांच्याबद्दलच्या आदराच्या, भक्तीच्या, निषेधाच्या संकल्पना पण वेगळ्या वेगळ्या असणार आहेत. कुठेही त्या आपल्याला एकसारख्या सापडणार नाहीत. आता हे देवक जे असतात या देवकांची ओळख कशी करावी आपण? तर देवकांची ओळख करण्यासाठी 2 पद्धती आहेत. एक म्हणजे देवकांची प्रतीकं आणि दुसरे म्हणजे देवकांचे प्रकार. तर दोन्ही गोष्टी आपण बघूया आणि देवकांच्या प्रतीकांमध्ये कुठली वर्गवारी होते आणि देवकांचे जे प्रकार पडतात ते किती पडतात, त्याच्यामध्ये कुठली वर्गवारी होते, ते आपण एकामागोमाग थोडंसं त्याचा धावता आढावा घेऊयात. तर देवक प्रतीका आपण ज्याला म्हणतो, तर देवक प्रतीका म्हणजे नेमकं काय? एखादा मानवेतर प्राणी किंवा एखादी वनस्पती यांना देवक मानण्याची प्रथा मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. कित्येक वेळेला एखाद्या कृत्रिम वस्तूला पण देवक मानलं जातं. तर हा जो प्राणी, वनस्पती किंवा एखादी नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तू असेल, तिला जर देवक मानलं गेलं तर त्या वस्तूला, प्राण्याला किंवा वनस्पतीला देवक प्रतीक असं म्हणतात. म्हणजे देवकाचं प्रतीक म्हणून ती गोष्ट मानली जाते. मग अशी किती प्रकारची प्रतीक आहेत?
आपण जर बघितलं तर असे आपल्याला ढोबळमानाने 4 प्रकारची प्रतीकं आढळून येतात. पहिलं जे प्रतीक आहे ते म्हणजे देवक प्राणी. प्राण्यांना जर तुम्ही देवक मानलं तर ते प्राणी हे देवकाचं प्रतीक झालं. मग असे कुठले कुठले प्राणी आपल्याला देवक मानलेले आढळून येतात? उदाहरणार्थ सिंह, वाघ, कुत्रा, हत्ती, डुक्कर, कांगारू, लांडगा, कासव, बेडूक, नाग, बगळा, मोर, कावळा, घुबड, पोपट, कोंबडा, कबूतर इत्यादी जे प्राणी आहेत ते आपल्याला जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी देवक मानलेले आढळून येतात. आपल्यापैकी काही मित्रांना धक्का बसला असेल की कांगारू कुठे मराठ्याच्या जातीमध्ये देवक मानलं जातं, महाराष्ट्रात आहे कुठे, ते ऑस्ट्रेलियात आहे. तर मगाशी आपण जे बघितलं की देवक ही वैश्विक पातळीवरची संकल्पना आहे. वैश्विक पातळीवरच्या जेवढ्या आदिम जमाती जिथे जिथे आहेत जगामध्ये तिथे तिथे देवक मानलं जातं. तर ऑस्ट्रेलियामधल्या आदिम जमातींमध्ये कांगारू हे आहे देवक मानलं जातं. काही आफ्रिकेमधल्या ज्या जमाती त्याच्यामध्ये हत्ती जे आहे देवक मानलं जातं. आता कासव आणि बेडूक कोण मानते मला माहीत नाही. कासव ठीक आहे, बेडूक कोण मानते मला माहीत नाही. परंतु कुठल्या तरी जमातीमध्ये या गोष्टी असणार आहेत देवक म्हणून. दुसरं जे प्रतीक आहे देवकाचं ते म्हणजे वनस्पती. त्याच्यामध्ये जांभूळ, वड, उंबर, बोर, चिंच, आंबा, अमरवेल इत्यादी ज्या वनस्पती आहेत त्या प्रामुख्याने देवक म्हणून मानल्या जातात. तिसरा जो प्रतीकांचा प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक वस्तू. नैसर्गिक वस्तूंमध्ये वारा, तारा एखादा म्हणतो आपण, आकाशातला तारा आहे तो, ढग, पाऊस, पाणथळ जमीन पण असेल एखादी तर तिला पण देवक मानलं जातं काही ठिकाणी. चौथा जो देवकांचा प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम वस्तू. आपल्याला फक्त महाराष्ट्रामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचीच सवय देवक म्हणून पाहण्याची, पण काही ठिकाणी कट्यार, तलवार, कुऱ्हाड, लोखंड हे जे कृत्रिम वस्तू आहेत ज्या माणसाने बनवलेले आहेत त्या पण काही आदिम जमातींमध्ये देवक मानताना आढळून येतात. आता ही झाली देवकांची प्रतीकं. आता देवकांचे प्रकार किती आहेत? किती प्रकारची देवकं जगभरामध्ये अस्तित्वात आहेत? आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करत नाही, जगभरामध्ये किती प्रकारची देवकं अस्तित्वात आहेत. ते देवकांचे जे प्रकार आहेत ते प्रामुख्याने देवकांचे 7 प्रकार पडतात किंवा 8 प्रकार पडतात देवकांचे आहेत ते. जर सगळे मिळून पकडायचे म्हणले आपण तर सगळ्यात मुख्य जे देवकाचा प्रकार आहे त्याला म्हणतात कुलदेवक. हा पहिला प्रकार आहे. हा जगात आढळणारा सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण हाच प्रकार आढळतो. एखाद्या कुलातील सर्व व्यक्तींचं असं हे वंशपरंपरागत देवक असतं. म्हणजे आपण कुळ बनवलं, त्या कुळाला ओळख देण्यासाठी मी एक प्रतीक घेतलं. ते प्रतीक प्राणी असेल, पक्षी असेल, वस्तू असेल, काही असेल, पण ते प्रतीक त्या कुळामध्ये वंशपरंपरागत असतं. म्हणजे ते बदललं जात नाही. पिढ्यानुपिढ्या तेच प्रतीक त्याच कुळाचं देवक मानलं जातं. त्याला कुलदेवक असं म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात लिंगदेवक. लिंगदेवक काय आहे? जे केवळ स्त्रियांचं अथवा पुरुषांचं म्हणून मानलं जातं त्याला लिंगदेवक असं म्हणतात आणि हे बहुधा पक्ष्यांच्या स्वरूपामध्ये असतं. ही प्रथा आपल्याकडे मानली जात नाही, प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामधल्या आदिवासींमध्ये मानली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये स्त्रियांचं एक वेगळं देवक असतं, एक वेगळा पक्षी त्या स्त्रीचं देवक असेल आणि एक वेगळा पक्षी त्या पुरुषाचं देवक असेल. स्त्रीचा आणि पुरुषाचा असा वेगळा वेगळा भेद करून जी 2 देवकं होतात त्यांना लिंगदेवक म्हणतात. तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे व्यक्तिदेवक असतो. एखाद्या व्यक्तीने एखाद्या वस्तूला किंवा पदार्थाला, प्राण्याला, वनस्पतीला जर स्वतःचं प्रतीक मानायचं ठरवलं किंवा स्वतःला त्या वस्तू, प्राण्याचं, वनस्पतीचं प्रतीक मानायचं ठरवलं तर ती गोष्ट जी होते ती व्यक्तिदेवक होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी संबंध आल्यामुळे तिने त्या वस्तूला देवक मानलेलं असतं, तेव्हा ती व्यक्तिदेवक झालेली असते. हे जे व्यक्तिदेवक असतं हे वंशपरंपरागत नसतं. हे स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगळं वेगळं असं नसतं. हे जे देवक आहे हे प्रामुख्याने एखादा कुलप्रमुख असतो, कुटुंब प्रमुख असतो किंवा ज्यांना आपण शामन म्हणतो की पूर्वीच्या काळी जे लोक वेगवेगळे विधी करायचे किंवा परमात्म्याची चर्चा करायचे, त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असं समजलं जायचं. प्रत्येक कबिल्यामध्ये एक माणूस असा प्रकारचा परलौकिक शक्तींशी चर्चा करणारा किंवा संबंध ठेवणारा किंवा भविष्य सांगणारा असतो. आपण त्याला चेटूक विद्या जाणणारा आपण काही ठिकाणी म्हणू शकतो, जादूगार. तर असे हे जे जादूगार असत यांना पण स्वतःचं असे काहीतरी प्रतीक ते मानत असत आणि बहुधा हे जे प्रतीक असे हे प्रतीक सर्प असे, म्हणजे साप असे किंवा सरपटणाऱ्या प्राण्याच्या स्वरूपामध्ये असे. म्हणजे आपण मागच्या एका याच्यामध्ये पाहिलं की मागच्या प्रकारामध्ये आपण पाहिलं की लिंगदेवक जे आहे ऑस्ट्रेलियामध्ये ते पक्ष्याच्याच स्वरूपात आढळून येतं. तसं व्यक्तिदेवक हे बहुसंख्यतेने सापांच्या वेगवेगळ्या प्रकारात किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रूपामध्ये आढळून येतं. चौथा जो देवकांचा प्रकार आहे तो म्हणजे उपदेवक.
उपदेवक म्हणजे क्वचित अशी अवस्था आढळून येते आपल्याला की दोन कुळांचं देवक एकच आहे. खरं तर दोन कुळांचं देवक एकच नाही आलं पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण मराठ्यांची 96 कुळं घेतली तरी 96 कुळं ही वेगळ्या वेगळ्या वंशाची कुळं आहेत असं मानलं जातं. ते वेगळ्या वेगळ्या रक्तगटाची कुळं आहेत, ती एकत्र जुळली नाही जाऊ शकत. जर ही वेगळ्या वेगळ्या रक्तगटाची कुळं आहेत तर त्यांचं देवक पण वेगळं वेगळं असलं पाहिजे, ते एकच नाही आलं पाहिजे. पण काही वेळेला अशा घटना घडतात की दोन कुळांचं देवक एकच येतं. अशा वेळेला जर दोन कुळांचं देवक एकच आलं तर त्यांच्यामध्ये फरक करण्यासाठी, वर्गीकरण करण्यासाठी त्यांचं एक उपदेवक मानलं जातं. म्हणजे समजा की दोन कुळांचं देवक वाघ असेल तर मग एका कुळाचं उपदेवक काहीतरी वाघाचा पंजा असेल, दुसऱ्याचं काहीतरी वाघनख असेल. अशा पद्धतीने काहीतरी त्यांना उपदेवक दिलं जातं, ज्याच्यामुळे त्यांचं वर्गीकरण करणं सोपं होतं. चौथा जो प्रकार आहे तो चौथा प्रकार म्हणजे सकुलक असं म्हणतात. सकुलक हा उपदेवकाचा उलट प्रकार आहे. सकुलक देवक काय असतं की एकाहून अनेक कुळं जे असतात ती एकाच कुळामध्ये सम्मिलित झालेली असतात. अशी जी कुळं असतात ती जमात आणि कुळ ह्या दोन जे आपण शब्द वापरतो त्यांच्यामध्ये कुठेतरी ते आलेले असतात. अशा मधल्या अवस्थेमध्ये या समूहाचं जे देवक असतं त्याला सकुलक देवक म्हणतात. म्हणजे सर्व कुळांचं मिळून एकच देवक, अनेक कुळं एकाच कुळामध्ये आलेले आहेत, त्यावेळेला हे सकुलक देवक निर्माण होतं. सहावा जो देवकांचा प्रकार आहे तो म्हणजे अंशदेवक. अंशदेवक म्हणजे एकाच कुळाची भिन्न भिन्न गटामध्ये विभागणी केली. आता सकुलकमध्ये आपण काय बघितलं, अनेक कुळं एकत्र आली. अंशदेवकमध्ये एकाच कुळाची वेगळ्या वेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात येते, ज्याला आपण मराठा कुळांमध्ये उपकुळ किंवा पोटकुळ असं म्हणतो. आणि ते अनेक असू शकतात, त्यात परत आडनावं आली ती पण अगणित असू शकतात. तर अशा प्रकारे विभागणी केल्यानंतर एकाच देवाची अंशदेवकं बनतात. अंशदेवक म्हणजे काय की प्रत्येक गटाचं जे मूळ देवक असतं त्या देवकाच्या एकेका अवयवास आपण देवक मानलं जातं, त्यावेळेला त्याला अंशदेवक म्हणतात. उदाहरणार्थ एक मराठा कुळ आहे 96 कुळांपैकी, त्याची उपकुळ आणि पोटकुळामध्ये विभागणी केलेली आहे. त्या कुळाचं जे मुख्य देवक आहे ते वाघ आहे, मगाशी मी म्हणलो तसं. तर ही जी उपकुळं किंवा पोटकुळं आहेत वेगवेगळी ज्याच्यामध्ये विभागणी झाली, त्याची जी अंशदेवकं बनतील ती वाघाशीच संबंधित असणार, जेणेकरून कळेल की ही सर्व भिन्न भिन्न गटात विभागणी झालेली जी कुळं आहेत ती या एकाच मुख्य कुळाचा भाग आहे. ह्या उपकुळांचा जे उपदेवक असेल किंवा अंशदेवक असेल ते वाघाचा पंजा असेल, वाघनख असेल, वाघाचा जबडा असेल आपण म्हणतो, किंवा वाघाचा चेहरा असेल, पूर्ण वाघच असेल काही ठिकाणी, ते अशा पद्धतीने ते अंशदेवक निर्माण होतात. एखादं झाड असेल, समजा वडाचं झाड आहे एखाद्या कुळाचं मुख्य देवक आहे, तर अंशदेवक त्यातल्या गटाचं जे असेल ते वडाचं फूल असेल, वडाचं फळ असेल, वडाची फांदी असेल, वडाचं पान असेल, वडाचं खोड असेल, वडाची पारंबी असेल. अशा पद्धतीनेही देवकाची पण अंशदेवकं निर्माण होतात कुळाचे वेगवेगळे भाग झाल्यानंतर. अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे अनेक ठिकाणी कदाचित भिन्न जमातींमध्ये पण देवक समान असू शकतं. उदाहरणार्थ आता समजा मी म्हटलं की मराठ्यांची कुळं आहेत, तर मराठा कुळं वेगळी समजली. त्यानंतर जो आपला चंद्रवंशीय कायस्थ प्रभू समाज आहे त्यांची कुळं वेगळी आहेत. आणि इतरही जे आपले मागासवर्गीय समाज आहेत आणि भटक्या विमुक्त जाती त्यांची पण कुळं वेगळी आहेत. तर जातीनुसार आणि गोत्रानुसार आपण त्यांची वेगळी वेगळी वर्गवारी केली, वर्णानुसार वेगळी वेगळी वर्गवारी केली आणि असं मानलं की हे सर्व वेगळ्या वेगळ्या रक्तगटाचेच लोक आहेत, तर त्यांचं देवक समान याची काहीच गरजच नाही किंवा देवक समान येऊच नाही शकत. तरी पण बऱ्याचदा काय होतं की अनेक जमातीचं देवक समान येतं. त्याचं कारण कोणी कोणाकडून ते उधार घेतलं असतं, कोणी कोणाकडून नाव घेतलं असतं, कोणी कोणाचं बहुमती घेतलं असतं, कोणी प्रतिष्ठेसाठी घेतलं असतं. एकमेकांमध्ये त्या गोष्टी झालेल्या असतात. कधी कधी अज्ञानाने पण झालेलं असतं. माहीतच नसतं की आदिवासी समाजामध्ये हे देवक मानलं जाते, मी पण ते माझं देवक म्हणून स्वीकारतो. अशा पण गोष्टी घडतात. त्यामुळं भिन्न जमातीमध्ये पण समान देवक असू शकतं किंवा कुठे कुठे एकाच कुळाची पण अनेक देवकं असू शकतात. असं मानलं जातं की एक कुळ म्हणजे एक वंश, शुद्ध रक्तवंश, तर त्याचं एकच देवक असणार. पण तसं होत नाही. एका कुळाची पण आपल्याला अनेक देवकं सापडतात वेगवेगळी. हे आपल्याला 96 कुळी मराठा समाजामध्ये दिसून येतं. कुळ एकच आहे, परंतु उपकुळ, पोटकुळ, आडनावं याच्यामध्ये वेगळी वेगळी देवकं येतात त्यांची. एकच देवक कधी येत नाही. 8वी आणि शेवटची जी पद्धत आहे देवक घेण्याची ती थोडीशी निसर्गाशी मिळती जुळती पद्धत आहे किंवा नैसर्गिक पद्धत आपण म्हणू शकतो. जेव्हा देवक कल्पनेचा उगम झाला त्यावेळेला आदिम जमातीमध्ये मातृपरंपराच आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये होती असं मानलं जातं. पितृपरंपरा नंतर निर्माण झाली, धर्मव्यवस्था निर्माण झाल्यावर मातृपरंपरा ही नैसर्गिकरित्या निर्माण झाली. मानवाची ज्या वेळेला
संस्कृतीची वाढ व्हायला लागली त्यावेळेला असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. तर ज्या वेळेला मातृपरंपरे निर्माण झाली त्यावेळेला मातृपरंपरेनेच देवक मानलं जात असे. म्हणजे माझ्या आईचं देवक तेच माझं देवक आहे. मी मग मुलगा असो किंवा मुलगी असो, वडिलांचं देवक माझं देवक मानलं जात नसेल. परंतु नंतर जशा पद्धतीने समाज प्रगत झाला, धर्मव्यवस्था प्रगत झाली, जगभरात सगळीकडे सर्वांनी मिळून आपण पितृपरंपरा स्वीकारली किंवा पितृपरंपरा लादली गेली काही ठिकाणी आपण म्हणूयात सक्तीने, त्यावेळेला अनेक जण आहेत ते पितृपरंपरेनेच देवक मानायला लागले. म्हणजे आता माझ्या वडिलांचं देवकच माझं देवक आहे, माझ्या आईचं देवक माझं देवक नाही. माझी बायको लग्न होऊन दुसऱ्या कुळातून माझ्या कुळामध्ये आली तर तिचं देवक लोक पावलं, आता माझं पितृकुलाचं जे देवक आहे तेच तिचं देवक आहे, असा त्याचा अर्थ होतो. भारतामध्ये तरी आपण पितृपरंपरेनेच मानतो, तरी पण काही ठिकाणी आपल्याला जसं आपण कुळाचार बघितले मागच्या व्हिडिओमध्ये, कुळाचारामध्ये आपण बघितलं की काही ठिकाणी आईचं कुलदैवत आणि वडिलांचं कुलदैवत अशी दोन्ही कुलदैवतं मानली जातात. तसंच काही ठिकाणी मुलाला आईचं नाव आणि वडिलांचं नाव दोन्ही नावं लावली जातात. त्याच धर्तीवर काही ठिकाणी आईचं देवक आणि वडिलांचं देवक अशी दोघांचीही देवकं मानली जातात. विवाहित स्त्री असेल तर तिला माहेर आणि सासर अशी दोन्हीकडची देवकं मानावी लागतात आणि त्यांचे कुळाचार करावे लागतात, हे पण आपल्याला आढळून येतं. ह्या झाल्या सर्वसामान्य गोष्टी. आता मगाशी आपण म्हणलो की देवक ही जी गोष्ट आहे, ते देवक या गोष्टीची जी सुरुवात आहे ती आपल्याला आदिवासींपासून झालेली दिसते. मग आदिवासींमध्ये देवकाला महत्त्व काय, आदिवासींच्या जनजीवनामध्ये देवकाच्या समजुती काय आहेत, हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. कारण त्याच्या वाचून या सगळ्या आपल्या विवेचनाला काही अर्थच राहणार नाही. तर आदिवासींच्या धार्मिक जीवनामध्ये जर आपण डोकावलं तर तिथं आपल्याला देवक हे प्रमुख स्थानी दिसतं. कारण मगाशी जसं आपण म्हटलं या व्हिडिओच्या सुरुवातीला, देवक म्हणजे काय, देवतुल्य, देवा इतकंच पूजनीय पण देवा इतकं महात्मा नसलेली व्यक्ती. आदिवासींच्या आपण जीवनामध्ये गेलो, त्यातही आपण मागच्या काही काळामध्ये गेलो, हजारो वर्ष मागे गेलो, तर तिथे आपल्याला आदिवासी जिथे कुठे निसर्गामध्ये राहतात ते निसर्गामध्ये त्यांना आधार देणारी जगवणारी गोष्टच त्यांच्यासाठी देव आहे. आपण जी एक स्वतंत्र देव कल्पना निर्माण केली आणि त्याच्यानंतर पण 33 कोटी देव बनवले आपण, ते आदिवासींच्या जीवनामध्ये कधी आलेच नाहीत, मागं पण नव्हते, आजही नाही आहेत ते. त्याच्यामुळे देवकच त्यांच्या जीवनामध्ये पूजनीय आहे. देवकालाच आजही आदिवासींच्या जीवनामध्ये धार्मिक जीवनामध्ये जास्त महत्त्व आहे. कुल सदस्याच्या मनामध्ये आपण जे बघतो आदिवासींच्या की देवकांविषयी भययुक्त आदर असतो. देवक प्राण्यापासूनच आपला वंश निर्माण झालेला आहे, त्याने मानवी रूप घेऊन आपला वंश निर्माण केलेला आहे, त्याच्या आपल्या मूळ पूर्वजाशी जवळचा संबंध आहे अशी आदिवासींमध्ये श्रद्धा असते. म्हणजे एखादा देवक प्राणी असेल, उदाहरणार्थ परत आपण वाघ घेऊयात, तर वाघानेच मानव रूप धारण करून माझा वंश चालू केलेला आहे, वाघापासूनच माझा वंश चालू झालेला आहे अशी आदिवासींची श्रद्धा असते. एखादं उंबराचं झाड कोणाचं देवक असेल आदिवासींमध्ये, तर त्या उंबराच्या झाडाने मानव वंश निर्माण करून किंवा मानव रूप घेऊन एक नवीन मानव वंश चालू केला आहे, त्याच्यातून माझी उत्पत्ती झालेली आहे, त्याच्यामुळे उंबराच्या झाडाशी माझं रक्ताचं नातं आहे, उंबराचं झाड आहे ते माझं भाऊबंद आहे. अशा पद्धतीने त्या प्राण्याविषयी किंवा वनस्पतीविषयी आदिवासींची एक प्रगाढ श्रद्धा आणि आदर आणि भक्ती असते. ही जी वनस्पती, प्राणी किंवा वस्तू असेल तीच माझी मूळ पूर्वज आहे, तिच्यापासूनच माझ्या मानवी वंशाची उत्पत्ती झालेली आहे, याच वस्तूने मानव रूप घेऊन माझा वंश सुरू केलेला आहे, त्यामुळे हीच वस्तू माझी पूर्वज आहे, हाच प्राणी, हेच झाड माझं पूर्वज आहे अशी धारणा आदिवासींमध्ये आढळून येते. हे एक आपल्याला गोत्र आणि देवक याच्यामध्ये मोठा फरक आढळून येतो. हे जे देवक आहे त्या देवकाचे जे गुण आहेत, म्हणजे वाघ असेल, उंबराचं झाड असेल, एखादा प्राणी असेल, हत्ती असेल, मग असे आपण बघितलं घोडा असेल, साप असेल एखादा, तर हे जे प्राण्यांचे गुण आहेत ते आपल्यामध्ये आहेत. आपण त्या गुणांपासून बनलो आहे, आपण त्याच गुणधर्मापासून बनलो आहे. जे गुणधर्म त्या प्राण्या पक्षामध्ये आहेत असं आदिवासी मानतात, कारण ते त्याच प्राणी आणि पक्षाला आपला पूर्वज मानतात आणि त्याच्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी धारणा आहे की त्या देवकाने मानव रूप धारण करून मानवी वंश माझा चालू केला, मी त्याच्यापासून बनलो आहे, या धारणेमधून आदिवासींमध्ये अनेक समजुती निर्माण होतात. त्या समजुती निर्माण होण्याची वेगवेगळी कारणं पण आहेत, तर ती आपण जाता जाता थोडक्यामध्ये बघूयात. तर देवकासंबंधी आदिवासींमध्ये जी कारणं असतात त्याच्यामध्ये पहिल्यांदा देवक प्राण्याविषयी काय समजुती आहेत ते आपण बघूयात. देवक प्राणी किंवा वस्तू ज्या असेल त्यांची संख्या वाढावी असा आदिवासींचा नेहमी प्रयत्न असतो.
मी जर असं मानलं की माझी उत्पत्ती वाघापासून झालेली आहे, तर वाघांची संख्या जंगलात वाढावी ही माझी मूलभूत भावना आहे. कारण वाघाला मी माझा पूर्वज मानतो. वाघ माझा भाऊबंद आहे, तो माझ्या रक्ताचा आहे, त्याची संख्या वाढली पाहिजे. जर एखाद्या झाडाला मी माझा देवक मानत असेल, तर त्या झाडांची संख्या जंगलामध्ये वाढली पाहिजे, कारण ते माझे पूर्वज आहेत, माझे भाऊबंद आहेत. हा कोणी मूलभूतरित्या असा विचार करतो, म्हणून आदिवासीही तसा विचार करतात. जर त्यातला एखादा देवक असेल, तो हिंस्र प्राणी असेल, तर हिंस्र प्राण्यांची संख्या वाढली तर काय होईल? तो माझ्यावरच चालून येईल, माझीच हत्या करेल कधी नाही कधीतरी. तर हिंसक प्राणी असेल तर त्या हिंसक प्राण्याची संख्या वाढावी, पण त्याने मला इजा करू नये, मला त्रास देऊ नये, माझं रक्षण करावं, माझ्यापासून दूर जावं. म्हणून आदिवासी समाजामध्ये आपल्याला अनेक धार्मिक अथवा जादू टोण्याची विधी होताना दिसतात की हा माझा पूर्वज आहे, पण हिंसक प्राणी आहे तो, तर त्याने मला त्रास देऊ नये, त्याने थोडंसं माझ्यापासून वशमध्ये राहावं. ही एक धारणा आहे, ही एक समजूत आहे. दुसरी समजूत ही आहे की देवक प्राण्याला मारलं नाही पाहिजे. आदिवासी असतात ते कधी देवक प्राण्याला मारत नाहीत, कारण तो त्यांच्या रक्ताचा अंश आहे असं त्यांना वाटतं, त्यांच्या पूर्वजांचा अंश आहे, माझा भाऊबंद आहे असं वाटतं. स्वतः मारत नाहीत, इतरांनाही मारू देत नाहीत देवक प्राण्याला आदिवासी. ते निषिद्ध मानलं जातं. देवक प्राण्याला खात नाहीत. निदान खायची कधी वेळ आली, कर्मधर्म संयोगाने कधी सक्ती झाली किंवा निरुपाय झाला, तर मग एखादा भाग त्याच्या शरीराचा किंवा अवयव वर्ज्य मानतात, तो अवयव तरी खात नाहीत. विशिष्ट समारंभामध्ये जर कधी काही ठिकाणी आदिवासींच्या जनजमातीमध्ये त्या प्राण्याला मारण्याची आणि त्याची मांस खाण्याची मुभा असली, तरी देखील त्या प्राण्याप्रती भक्ती आणि आदरभाव दाखवण्यासाठी त्याचा एखादा विशिष्ट भाग किंवा अवयव आदिवासी खात नाहीत. बऱ्याचदा असं होतं की वाघाचं उदाहरण घेऊ आपण, की वाघच माझं देवक आहे, तर वाघच माझा पूर्वज आहे, वाघच माझा भाऊबंद आहे, पण कधी कधी आत्मसंरक्षणार्थ मला वाघाला मारावं लागतं. अशा वेळेला मग काय करावं? जर आत्मसंरक्षणार्थ कधी एखाद्या आदिवासीला एखाद्या वाघाला मारावं लागलं, तर त्यावेळी त्या वाघाची क्षमा याचना करून त्याला मारलं जातं. नंतर आपल्या बांधवाला आपण मारलं म्हणून त्याचं सूतक देखील पाळलं जातं. पश्चाताप व्यक्त केला जातो की नाईलाजाने मला वाघाला मारावं लागलं. हे वाघाला मारल्यानंतर किंवा त्या प्राण्याला मारल्यानंतर तर त्याचं मांस आहे, त्याचं काय करायचं? तर त्याचं मांस हे आपण न खाता जे बाकीच्या आदिवासी टोळ्या आहेत, जे देवक मानत नाहीत वाघाला, ते दुसऱ्या कशाला तरी देवक मानतात, त्याला त्याचं मांस खाण्यासाठी दिलं जातं, कारण ते वाया घालून चालत नाही. आधीच जंगलामध्ये खाण्यापिण्याची वानवा असते, जे मिळेल ते खाऊन आयुष्य कंठावं लागतं. त्यामुळे देवक प्राणी जरी झाला तरी त्याचं मांस वाया जाऊ नये म्हणून ते दुसरं देवक मानणाऱ्या दुसऱ्या कुळातल्या आदिवासी टोळींना दिलं जातं. अजून कुठल्या काही कारणाने जर मृत्यू झाला देवक प्राण्याचा, तर त्याच्यासाठी जसं आपण माणसाचं सूतक पाळतो तसं त्या प्राण्याचं पण सूतक पाळलं जातं. उदाहरणार्थ जंगलामध्ये जर मला कुठे वाघ एखाद्या मृत्युमुखी पडलेला दिसला नैसर्गिक कारणाने, तर माझ्याच कुटुंबातील एखादा व्यक्ती आहे अशा रीतीने त्याचं सूतक पाळलं जातं आणि त्याचे ते विधी पण केले जातात जे मृत्यूनंतरचे असतात. ते जन्म, यौवन प्रवेश ज्याला आपण म्हणतो, की माणसाच्या जीवनामध्ये अनेक स्थित्यंतरं येत असतात किंवा माणसाच्या जीवनाचे अनेक टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे जन्म झाला, माणसाने यौवनामध्ये प्रवेश केला, माणसाचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यक्रिया कराव्या लागतील. तर हे जे काही माणसाच्या जीवनातले 3 प्रमुख टप्पे आहेत किंवा याच्यासारखे अजून बारीक बारीक टप्पे आहेत, अशा प्रसंगी जो प्राणी माझा देवक असेल त्या प्राण्याचं कातडं पांघरून किंवा त्याचा मुखवटा धारण करून नृत्य करण्याची आदिवासींमध्ये प्रथा आहे किंवा परंपरा आहे, जेणेकरून स्वतःला त्या प्राण्याशी जोडता यावं, स्वतःला त्या कुळाशी जोडता यावं, स्वतःचा संबंध प्रस्थापित करता यावा, भावी पिढ्यांना कळावं. म्हणून अशा आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आदिवासी वेगवेगळ्या प्राण्यांची रूपं घेऊन, त्यांचं देवक असेल त्याचं घेऊन नृत्य करताना आपल्याला आढळून येतात. तर या आदिवासींमध्ये असलेल्या प्राण्यांविषयीच्या काही समजुती आहेत. तशाच आदिवासींमध्ये जर एखादं झाड देवक असेल तर त्या झाडाबद्दल पण समजुती आढळतात. म्हणजे देवक हे झाड असेल तर आदिवासी ते झाड तोडत नाहीत, त्याच्या सावलीत देखील बसत नाहीत. इतर वस्तू जर देवक असतील कुठली तर तिचा वापर करत नाहीत. म्हणजे लोखंड असेल देवक एखाद्या आदिवासी जमातीचं, तर लोखंडाचा वापर नाही करणार कधीच. म्हणजे भले त्यांना धनुष्यबाण बनवावं लागलं एखाद्या प्राण्याला मारायला किंवा शस्त्र बनवावं लागलं, लोखंडाचं बनवणार नाहीत, लाकडाच्या शस्त्रावर काम चालवून देतील, लोखंडाचा वापर करणार नाहीत. त्या लोखंडाकडे क्वचित पाहणं किंवा तिला स्पर्श करणं पण निषिद्ध मानलं जातं, की नजर चुकीने माझी लोखंडाकडे नजर गेली तर अवमान झाला माझ्या देवकाचा, असं काही समजलं जातं. स्पर्श झाला तर काही मला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, की माझा लोखंडाला स्पर्श झाला तर लोखंड माझा देवक आहे, माझे पूर्वज आहेत, माझा वंशच लोखंडापासून निर्माण झाला आहे, तर मी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. अशा प्रकारच्या काही समजुती आपल्याला आढळून येतात.
एखादा पदार्थ जर आवश्यकच असेल तर तो फक्त त्या विशिष्ट परिस्थितीमध्येच वर्ज्य मानला जातो. म्हणजे लोखंड आहे, लोखंड मला आवश्यकच आहे एखादी गोष्ट करण्यासाठी. तर ती विशिष्ट परिस्थिती असेल तर त्या विशिष्ट परिस्थितीमध्येच ते लोखंड वापरायला मुभा दिली जाते, नाहीतर लोखंडाचा वापर केला जात नाही. ही ज्या समजुती आहेत या समजुती पाळायच्या असतील तर काही गोष्टी आपल्याला निषिद्ध मानल्या पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. तर असे निषेधाचे पण नियम देवकाशी संबंधित आपल्याला आदिवासी समाजामध्ये आढळून येतात. उदाहरणार्थ, एखाद्या जमातीचं डुक्कर जे आहे ते देवक आहे आदिवासी जमातीचं. तर डुक्कराला आता खावं कसं काय? जंगलामध्ये डुक्कर हे एक आपण म्हणतो की शिकारीचं साधन आहे. डुकराची शिकार करून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते शरीराला, डुकरामध्ये कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे डुक्कर हे काय आहे की सर्वांचं वाईल्ड हॉग ज्याला आपण म्हणतो की जंगली डुक्कर जे आहे ते माणसापासून ते जंगली प्राण्यांचं पण आवडतं खाद्य. पण एक आदिवासी जमात आहे तिचं डुक्करच देवक आहे. आता काय करावं? मग डुक्कर जर तुम्हाला कधी खायची वेळ आली किंवा मूळ तुमच्या खाद्यपदार्थामध्ये आलं तर डुक्कराचे डोकं सोडून बाकीचा भाग खावा. अशा प्रकारचा एक निषेधाचा नियम आहे. वडाचं फळ जर मला खावंच लागलं कधी माझं पोट भरण्यासाठी आणि वड जर माझी कुलदेवता असेल किंवा कुलदैवत असेल, कुलदेवक असेल, तर त्यावेळेला वडाचं फळ तोडू नये, ते न विभागता अख्खच्या अख्खं खावं. मीठ जर माझं कुलदेवक असेल तर नुसतं मीठ खाऊ नये, मीठ कशातरी दुसऱ्या गोष्टीबरोबर मिसळून खावं, कोरडं मीठ स्वतंत्रपणे मीठ खाऊ नये. लोखंडाला स्पर्श करायचाच असेल तर लोखंड माझं कुलदेवक असेल तर तो ओठाने किंवा जिभेने कधी लोखंडाला स्पर्श करू नये. अशी जी निषेधाचे वेगळे वेगळे नियम असतात किंवा निषेधाची वेगवेगळी क्षेत्र असतात ती आदिवासी समाजामध्ये आपल्याला आखलेली दिसून येतात. कधी कधी ही क्षेत्र मर्यादित असतात, कधी कधी ती मोठी विस्तृत स्वरूपामध्ये असतात. मर्यादित असतात म्हणजे काहीच छोट्या मोठ्या निषेधाच्या गोष्टी असतात, कधी कधी खूप निषेधाच्या गोष्टी असतात. एवढे सगळे निषेध पाळायचे असतात कुळाचार म्हणून. हे आपल्याला आदिवासींमध्ये देवकाच्या संदर्भामध्ये दिसून येतं. उदाहरणार्थ असं आहे की समजा वाघ आहे, वाघ माझा वाघ माझं देवक आहे, माझ्या कुलाचं देवक आहे. तर वाघ देवक असेल माझं तर मी वाघाला मारू नये इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत निषेध केला मग ठीक आहे, किंवा इथपर्यंत निषिद्ध मानलं तर ठीक आहे. वाघ माझं देवक आहे, मी वाघाला मारणार नाही. परंतु काही काही आदिवासी जमातीमध्ये वाघासारखे पट्टे असलेल्या खारीला पण मारू नये असं पण एक निषेधाचं सूत्र आहे. याचं कारण वाघाबद्दल आदर दाखवणं किंवा प्राण्याबद्दल आदर दाखवणं. काही काही ठिकाणी वाघ या शब्दाशी समांतर असलेला किंवा समान उच्चार असणारा माघ हा महिना आहे, तर माघ महिन्यात लग्न करू नये अशी पण श्रद्धा आहे. म्हणजे हे जे निषेधाचे नियम आहेत ते किती लांबपर्यंत जातील हे त्या त्या आदिवासी जमातीवर आणि त्यांच्या श्रद्धा आणि त्यांच्या धारणांवर अवलंबून आहे. अजून एक जो आपण म्हणतो की आदिवासींमध्ये प्रकार आपल्याला आढळून येतो की किंवा समजूत आढळून येते आदिवासींमध्ये, ती समजूत ही आहे की वेगवेगळे जे आपले भाऊबंद आहेत, स्वामी आहेत, पिता आहेत, पितर आहेत, आजोबा आहेत, ते पण देवक आहेत आपले. म्हणजे माझं देवक जे आहे ते वाघ आहे, माझ्या कुळाचं देवक वाघ आहे. माझी उत्पत्ती वाघाने मनुष्यवंश धारण करून पहिला पूर्वज माझा निर्माण झाला त्याच्यापासून झाले असं समजलं जातं. परंतु त्या पहिल्या पूर्वजाच्या नंतरचे पण जे माझे बाकीचे पूर्वज झाले ते पण माझे वेळप्रसंगी देवक होऊ शकतात. हे जे लोकदेवक आहेत किंवा व्यक्तिदेवक आहेत ते या देवकांना चित्र म्हणून स्वतःच्या शस्त्रावर किंवा शरीरावर रंगवतात किंवा काही वेळेला अंगावर गोंधून घेतलेले दिसतात. आपल्याला न्यूझीलंडच्या माओरी आदिवासींमध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणात दिसून येते की ते पूर्वजांना नोंदवतात त्यांच्या शरीरावर, किंवा एखादी घटना घडली ती घटना शरीरावर नोंदवून ठेवण्याची त्यांची प्रथा आहे. आपल्याकडे लग्न किंवा मुंजीसारख्या शुभप्रसंगी अशा पद्धतीने त्या ज्या पितराला तुम्ही तुमचं देवक मानत असाल किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचं देवक मानत असाल त्या व्यक्तीची स्थापना केली जाते, तिची पूजा केली जाते. समारंभानंतर जसे देव उठतात तसे त्यांना पण उठवलं जातं. कुलप्रमुखाला त्याच्या नावाने किंवा देवकाच्या नावाने संबोधलं जातं. म्हणजे माझ्या कुळाचा जो प्रमुख आहे त्याला जे काही पितराला मी माझ्या देव मानतो किंवा पूर्वजांना देव मानतो त्याच्या नावाने माझ्या कुलप्रमुखाला आत्ताच्या घडीला जो जिवंत आहे त्याला संबोधलं जातं किंवा टोपण नाव किंवा मानाची पदवी दिली जाते, जेणेकरून त्या पूर्वीच्या पूर्वजाचा मला आदर राखता येईल. काही ठिकाणी आपल्याला हे पूर्वीच्या पूर्वजांचे देवक स्तंभ उभे केलेले दिसतात. आपल्याला कधी कधी वेडेवाकडे आपल्याला दगडांचे आकार दिसतात, माणसांचे ओबडधोबड उभे केलेले, किंवा एखादा दगड लावलेला दिसतो चिरा म्हणून, तो जो पूर्वजांची आठवण म्हणून आदिवासींनी लावलेला असतो. परंतु हे एवढ्या गोष्टी केल्या म्हणून हे देवक देव ठरत नाही, ते देवतुल्यच राहतं किंवा आपण म्हणतो की देवासारखं पूजनीय राहतं. त्याचं महात्म्य देवा इतकं होत नाही. म्हणून त्याला माना अथवा न माना, नैतिक तत्व म्हणा किंवा अजून व्यक्तिनिरपेक्ष म्हणा,
किंवा व्यक्तिनिरपेक्ष देव म्हटलं जातं, त्याला देव म्हटलं जात नाही कधीच. अशा वेगवेगळ्या समजुती आपल्याला आदिवासी समाजामध्ये आढळतात. अजून एक जी समजूत आहे आदिवासी समाजामध्ये ती म्हणजे देवक आणि मनुष्य यांचा जो संबंध आहे तो एकतर्फी नाही. म्हणजे मनुष्यच फक्त देवकाला पूजतोय, मनुष्यच फक्त देवकाच्यासाठी वेगवेगळे नियम बनवतोय, मनुष्यच फक्त देवकाची पूजा करतोय, आदर करतोय, भक्ती करतोय. आणि देवक त्या बदल्यामध्ये माणसासाठी काय करते किंवा देवक त्या कुळासाठी काय करते. एखाद्या कुळाने एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला, वनस्पतीला देवक मानलं, तर एवढं सगळं मी देवकासाठी केलं माझं कुळ मानून, तर देवक माझ्यासाठी काय करतंय. तर असं मानलं जातं की देवक जे आहे ते देवकही माणसाचं रक्षण करतं संकटप्रसंगी, अनेक गोष्टींचा उपदेश करतं. अनेक प्रसंगी जेव्हा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा देवक कौल देत असतं माणसाला, ही गोष्ट कर, ही गोष्ट करू नको. बऱ्याच वेळेला पुढे ज्या काही घटना घडणार आहेत ते देवक स्वप्नात येऊन त्याची सूचक भविष्यवाणी करत असतं. त्या स्वप्नांमध्ये पुढे घडणाऱ्या आकस्मिक भविष्यातल्या घटकांमधून वाचवतं. माणूस आजारी पडला तर त्या आजारातून माणूस बरा व्हावा म्हणून देवकाशी प्रार्थना केली, पूजा अर्चा केली, कुळाचार केले तर देवक माणसाला आजारातून वाचवतं. तसंच देव नाग, सिंह यांच्यासारखा हिंसक प्राणी असेल किंवा एखादा सरपटणारा आपण म्हणतो की जीव असेल तर तो कुल सदस्यांना इजा करत नाही. अशा समजुती आदिवासींमध्ये रूढ आहेत. तर या काही झाल्या की कुलदेवक जे आहे त्याच्या संबंधात असणाऱ्या देवकल्पना, कुलदेवक ज्या आदिवासींपासून निर्माण झालं त्या आदिवासींच्या असणाऱ्या समजुती, कशा प्रकारे देवक ही संकल्पना अनार्यांमधून आणि आदिवासींमधून मूळधारेमध्ये जे प्रगत आपण म्हणतो की समाज निर्माण झाला त्याच्यामध्ये आली, त्याचं थोडंसं विवेचन आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की या कुलदेवकाचं किंवा हे जे देवक आहे हे जे आज आपल्या समाजामध्ये स्थापित झालेलं आहे आदिवासी समाजांमधून येऊन, या देवकाचं आपल्या समाजामध्ये सामाजिक महत्त्व काय ते आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. आत्तापर्यंत आपण जे विवेचन केलं ते आपल्याला आवडलं असेल तर आवर्जून कमेंटमध्ये कळवा, कारण आपण जे काही प्रतिक्रिया देत असतात तेच पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून या मालिकेतले आणि इतर मालिकेतलेही पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत त्यांच्या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ आपल्याला असाच पुढे चालू ठेवता येईल. हे अशा प्रकारचे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्याला किमंतू लाईव्ह चॅनल आवडला असेल, एखादा व्हिडिओ आवडला असेल, एखादी मालिका आवडलेली असेल, जर आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, गुगल पेच्या माध्यमातून, मेंबरशिपच्या माध्यमातून, सुपर थँक्सच्या माध्यमातून जर चॅनलला मदत करू शकाल तर चॅनलला अजून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर मदत होईल. इतिहासाचं, समाजाचं, धर्माचं हे अशा प्रकारचं तर्कशुद्ध विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.